मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक कव्हर करतोय तो टॉपिक आहे MTF बद्दल. ओके. MTF म्हणजे काय? MTF चा फुल फॉर्म आहे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. म्हणजे तुमचा ब्रोकर जो आहे तो तुम्हाला एक फॅसिलिटी देतो ट्रेडिंग करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ मार्जिन. ओके. विथ द हेल्प ऑफ मार्जिन. पण हे मार्जिन तुम्हाला फुकटमध्ये मिळत नाही. ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यावरती काही इंटरेस्ट द्यावा लागतो. सो नेमका हा इंटरेस्ट किती आहे? मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी खरंच प्रॉफिटेबल आहे का? त्याचा बेनिफिट तुम्हाला काय होऊ शकतो? ह्या सर्व गोष्टी आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली स्टेप बाय स्टेप शिकून घेणार. ओके. आणि सोबतच मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देणार आहे ETF प्लस MTFची. म्हणजे MTF तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही कोणत्या ॲसेटवरती केलं पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी इथे एंजल वनच्या अकाउंटवरती MTF बद्दल थोडीशी माहिती देतो. तुम्ही ऑब्व्हियसली कोणत्याही ब्रोकरकडे MTF करू शकता. बट मी एंजल वन किंवा धनसारखे ब्रोकर्स वापरतो MTF साठी, त्यामुळे तुम्हाला इथे सांगतोय. इथे बघा, जेव्हा तुम्ही तुमचे किती लोकांचे एंजल लोनवरती अकाउंट आहेत मला एकदा नक्की सांगा. ओके. जेव्हा तुम्ही एंजल वनच्या अकाउंटमध्ये प्रोफाईल सेक्शनवरती याल, मोबाईलमधून सुद्धा तुम्ही हे करू शकता. प्रोफाईल सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतो MTFचा. ठीक आहे. MTF मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? तुम्ही 4 टाइम्स तुम्हाला मार्जिन भेटू शकतो. 4x मार्जिन मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला समजा 4,000 रुपयांचा एखादा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो 1,000त खरेदी करू शकता. का? कारण की तुम्हाला तुमचा ब्रोकर 4 पट मार्जिन देणार. 4 पट मार्जिन देणार. 1,000 रुपये तुम्ही भरायचे, 3,000 रुपये तो भरणार, 4,000 रुपयाचा शेअर तुम्ही खरेदी करू शकता. पण यावरती तुम्हाला 0.01% रोजचं व्याज द्यावं लागणार. ओके. रोजचं व्याज. मी तुम्हाला ह्याचं काही कॅल्क्युलेशन्स करून दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये. बट सध्या आपण बघून घेऊया की कशा प्रकारे MTF चा उपयोग तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी समजा आहे इथे एखादा शेअरवरती, मी आहे बजाज फायनान्सवरती. ओके. बजाज फायनान्सवरती मी ऑलरेडी आहे. बजाज फायनान्सवरती जे आहे, समजा आता बजाज फायनान्सची किंमत आहे 1,000 रुपये. 1,000 रुपये. मला इथे स्विंग ट्रेडिंग करायची आहे. मला चांगला सेटअप भेटलाय. स्विंग ट्रेडिंग करायची आहे. मला असं वाटतं की मी 10 लाखाचे शेअर बाय करावे. बट माझ्याकडे ऑब्व्हियसली 10 लाख रुपये नाही आहेत. मी काय करेन? मी MTF मार्जिन घेईन 4 पट. म्हणजे मला माझ्याकडचे फक्त 2.5 लाख रुपये भरावे लागतील. MTF मध्ये बजाज फायनान्सचे शेअर घ्यावे लागतील. मला 4 पट मार्जिन भेटेल आणि ओव्हरऑल माझ्याकडे 10 लाख रुपयाचे शेअर्स येतील. ओके. 10 लाख रुपयाचे शेअर्स माझ्याकडे आले. आता 1,000 रुपयाचे शेअर्स तुम्ही 10 लाखाचे शेअर घ्यायला गेलात. ठीक आहे. तुमच्याकडे जवळपास 1,000 शेअर्स असतील. बजाज फायनान्सचे 1,000 शेअर्स तुमच्याकडे असतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक लॉजिक दाखवतो, कॅल्क्युलेशन दाखवतो, यावर तुम्हाला इंटरेस्ट कसा लागणार. तुम्ही लावलेत तुमचे 2.5 लाख, ब्रोकरने तुम्हाला दिले 7.5 लाख, ओव्हरऑल झाले 10 लाख. ब्रोकर काय करणार? ब्रोकर ह्या 7.5 लाखावरती दिवसाचा 0.041%चा इंटरेस्ट घेणार. 0.041%चा तुमच्याकडून तो इंटरेस्ट घेणार. ठीक आहे. आता 0.041 किती होतो आपण कॅल्क्युलेट करूया. दिवसाला 307 रुपये घेणार. तुम्ही तर ब्रोकरकडून 7.5 लाख रुपये घेतलात, दिवसाला तुमच्याकडून तो 307 रुपये घेणार. तर यात तुमचा फायदा कसा होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही 1,000 शेअर्स घेतला बजाज फायनान्सचे 1,000 रुपयाला. उद्या समजा तुमचा बजाज फायनान्स 1,100ला गेला, म्हणजे 10% वर गेला. 10% वर गेल्यानंतर तुमचं ओव्हरऑल कॅपिटल आहे 10 लाख. तुम्हाला त्यावरती 1 लाख प्रॉफिट होणार. 1 लाख प्रॉफिट होणार. तर तुम्ही त्यामधनं दिवसाचे 300-300 रुपये आरामात देऊन टाकू शकता. आता हेच तुम्ही म्हणाल की मी MTF का करू, माझ्याकडे पैसे नाही आहेत का? समजा तुमच्याकडे स्वतःचे पैसे 2.5 लाख. तुम्ही म्हणाल मला MTF नको, मी 2.5 लाखाचेच बजाज फायनान्स विकत घेतो, जे किती येणार 250. ओके. 250 शेअर तुम्हाला आले असते, ते 1,100ला गेले असते. तुम्हाला प्रॉफिट किती झाला असता? 250 शेअर्सवरती 2.5 लाखावरती 25,000 प्रॉफिट झाला असता. तेच 2.5 लाखावरती 25,000 प्रॉफिट होण्यापेक्षा तुम्ही MTF वापरलात, 2.5 लाखाचे 10 लाख केले आणि तुम्हाला 1 लाख प्रॉफिट झाला. ओके. हा याच्यातला फरक आहे. पण सेम तुम्ही म्हणाल हे झालं प्रॉफिट, लॉसचं काय? लॉस पण होऊ शकतो ना तुम्हाला. शेअर मार्केटमध्ये लॉसही होऊ शकतो. MTF मध्ये तुमचा इंटरेस्ट पण जाणार, लॉस पण होणार. मग तरी कसं मॅनेज करायचं? त्यासाठी MTF हा ऑप्शन फक्त आणि फक्त एका सेफ इन्स्ट्रुमेंट वरती वापरायचा. समजतंय तुम्हाला? सेफ इन्स्ट्रुमेंट वरती वापरायचा. आता सेफ इन्स्ट्रुमेंट कोणती असू शकते? मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ बनवलेला ह्याच्या आधी.
किती लोकांनी ह्याच्या आधीचा व्हिडिओ अटेंड केला, आधीचा सेशन बघितलाय? त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर सेफली ट्रेडिंग करायची असेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत ETF, आणि त्या ETF मध्ये सुद्धा बेटर ऑप्शन तुमच्यासाठी आहे निफ्टीचा ETF, निफ्टी 50, निफ्टी बीज, ज्याला आपण निफ्टी बीज म्हणतो. हा ETF तुमच्यासाठी एक सोपा साधा सरळ ऑप्शन असणार आहे तुम्हाला जर MTF करायचे असेल तर, कारण की ह्याच्यामध्ये रिस्क कमी आहे. निफ्टी बीज पडेल पण कधीतरी तो वर जाणार, आणि MTF मध्ये कसं असतं, कोणतंही डेजची लिमिट नसते. तुम्ही 1 वर्ष होल्ड करा, 2 वर्ष होल्ड करा, त्यांना फक्त इंटरेस्ट द्या, काम झालं. तुम्हाला जर प्रॉफिट जास्त होत असेल इंटरेस्ट पेक्षा तर तुम्ही प्रॉफिटेबल आहात. ठीक आहे. आता निफ्टी बीज मध्ये तुम्हाला मी एक सांगतो, मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो. पहिलं म्हणजे निफ्टी बीजची आपण किंमत बघूया काय ती, कशी ट्रेडिंग करायची आपण तेही बघून घेऊया. निफ्टी बीजची सध्याची किंमत चालू आहे 295 रुपयाच्या आसपास. तर परत येऊया निफ्टीवरती. आता मी तुम्हाला काल एक स्ट्रॅटेजी दिलेली होती ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 4 प्रकारचे EMAs लावायचे. सो EMA वरती मी गेलो आणि इथे क्लिक केली. सो इथे काय झालं, 4 EMA माझ्या चार्टवरती लागले, 20, 50, 100 आणि 200. हे 4 EMA माझ्या चार्टवरती ऑलरेडी लागलेले. जेव्हा तुम्ही MTF मध्ये बाईंग करता, पहिला रूल, ओनली ट्रेड इन निफ्टी 50. मी तुम्हाला काल जी स्ट्रॅटेजी शिकवली त्यामध्ये निफ्टी 50 होता, बँक निफ्टी होता, IT होता, स्मॉल कॅप होता, मिड कॅप होता. MTF मध्ये काहीच नाही, फक्त निफ्टी 50. सिंपल रूल फॉलो करा. ओके, फक्त निफ्टी 50. आता फक्त निफ्टी 50 ठीक आहे. काय करू शकतो मी, तुम्हाला MTFच्या भरपूर स्ट्रॅटेजी ह्यापुढे आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे, ते तुम्हाला सांगतोय. या दरम्यान मी आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण स्ट्रॅटेजी शिकवल्या, जी तुम्हाला ETFची 1% फॉल, 2% फॉल वाली स्ट्रॅटेजी शिकवली, त्याच प्रकारे मी तुम्हाला ETFच्या बऱ्याच स्ट्रॅटेजी MTF साठी इथे घेऊन येणार आहे नक्कीच. ठीक आहे, सध्या ही स्ट्रॅटेजी शिकवून घ्या. मी तुम्हाला काय म्हटलं की जेव्हा 20च्या EMA वरती येईल निफ्टी बीज किंवा निफ्टी, तेव्हा तुम्ही निफ्टी बीजच्या क्वांटिटी पहिलं म्हणजे बाय करा. जे तुम्ही इथे बघताय लाईक 20च्या EMA वरती आला, तुम्ही इथे पहिला क्वांटिटी बाय करा विथ द हेल्प ऑफ MTF. काल मी तुम्हाला म्हटलेलं फक्त ETF बाय करा, इथे तुम्ही विथ द हेल्प ऑफ MTF बाय करा. समजा तुमच्याकडे 25,000चं कॅपिटल आहे, ओव्हरऑल तुमच्याकडे 1 लाखाचं कॅपिटल आहे. मी तुम्हाला म्हटलं की त्याचे 4 पार्ट करा. ओके, 1 लाखाच्या कॅपिटलचे 5 पार्ट करा. तुम्हाला म्हटलेलं 20,000 रुपये तुम्हाला लावायचे. समजा तुमच्या इकडे 20,000 रुपये आहेत, MTFने 4x मार्जिन घ्या, इथे 80,000 रुपये लावा. ठीक आहे, इथे आला, इथे परत तुम्ही MTFने यूज करू शकता, इथे परत MTFने यूज करू शकता, आणि ओव्हरऑल तुमचं हे टार्गेट आलं की तुम्ही सर्व एक्झिट करू शकता. कारण की MTF मध्ये तुमचा इंटरेस्ट जाईल थोडाफार, बट तुम्हाला जेव्हा रॅली येईल, जेव्हा प्रॉफिट येईल, तर तुम्हाला मोठे प्रॉफिट येऊ शकतात. आणि आपण तर फक्त निफ्टी 50 मध्येच ट्रेड करतोय. आपण दुसऱ्या कोणत्याही, मी तुम्हाला असं नाही बोलत स्टॉक्स मध्ये ट्रेड करा, स्टॉक्स मध्ये ट्रेड करणं रिस्की आहे, मलाही माहिती आहे. प्रॉफिट मोठे होतील पण ऑब्विसली तिथे ट्रेड करणं रिस्की आहे. ठीक आहे, सो ही आहे, तुम्ही MTFच्या मदतीने इथे ETF मध्ये ट्रेडिंग करू शकता. सेकंड आणि सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता शिकवतो, ETF निफ्टी बीज प्लस MTFची. निफ्टी बीज प्लस MTFची पॉवरफुल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता शिकवतो. एक स्ट्रॅटेजी तुम्हाला बेसिक सांगितली, सेकंड स्ट्रॅटेजी ही मी स्ट्रॅटेजी स्वतः यूज करत असतो माझ्या ब्रोकरकडे. काय स्ट्रॅटेजी आहे लक्ष द्या. इथे बघा, आता फॉर एक्झाम्पल निफ्टीचा करंट हाय किती आहे, निफ्टीच्या करंट हाय पासून निफ्टी एव्हरी 2% फॉल वरती बाय करतो विथ हेल्प ऑफ MTF. एव्हरी 2% फॉल वरती बाय करतो विथ हेल्प ऑफ MTF. आता इथे बघा 2% फॉल कुठे झाला, ओके, हा लाईफ टाइम आहे, लाईफ टाइम हाय पासून 2% फॉल झालाय का, तर येस इथे झालाय. ही माझी पहिली बाईंगची लेवल झाली, असं आपण कन्सिडर करूया. इथे मी समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 लाख रुपयाचं मला बाय करायचं, सो इथे मी समजा 25,000 रुपये टाकले माझ्या खिशातले. 25,000 इंटू 4 माझ्याकडे ओव्हरऑल 1 लाखाचा माल आला, 1 लाखाचा निफ्टी बीज आला. ओके, या लेवलला आला, बरोबर. ठीक आहे, आता एक मिनिट, आपण एक काम करूया, याच याच्यावरती लिहूया, याच लाईन वरती लिहूया म्हणजे बरं पडेल. 25K इंटू 4, 1 लाख. ठीक आहे, ओके. सो 1 लाखाचं सामान माझ्याकडे आलं इथे या ठिकाणी,
आता माझे नेक्स्ट एंट्री कुठे असणार, एवढी 2% फॉल लक्षात ठेवायचा. इथून 2% फॉल कुठे, इथे. आता मी तुम्हाला एक ना एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. या ठिकाणी मी मार्जिन किती घेतलं, या ठिकाणी 25,000 माझे लावले, ओव्हरऑल 1 लाखाचा माल घेतला. मी इथे मार्जिन मनी घेतली 75,000. आता तुम्हाला काय वाटतं, हे 75,000 वरती मला इंटरेस्ट लागेल ना, लागू दे. 75,000 वरती मला इंटरेस्ट लागणार, किती लागते बघूया. 75,000 रुपयावरती, 75,000 रुपयावरती 0.041%, डेली 30 रुपये. मला इथे डेली 30 रुपये इंटरेस्ट लागला. किती, डेली 30 रुपये. क्लिअर. आता असं समजूया आपण, पहिलं म्हणजे हे बघूया की इथं माझं टार्गेट काय, इथून एवढं माझं टार्गेट आहे, इथून एवढा 2.09. आता 2.09 म्हणजे मी लावलेले 1 लाख रुपये, मी लावलेले आहेत 1 लाख रुपये इंटू 2.09%, म्हणजे 2,090 रुपये मला प्रॉफिटची अपेक्षा आहे. जर तो लगेच गेला तर, नाही गेला मी होल्ड करणार, पण लगेच गेला तर, असं मी सांगतोय. असं नका समजू की लगेच जाणार आहे, अजिबात नाही. किती लेट होते, मी जस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. 2,090 रुपये प्रॉफिटची मला ह्याच्यामधनं अपेक्षा आहे. बरं, हा 2,090 रुपये प्रॉफिट मला का झाला, कारण मी MTF घेतलं म्हणून. जर मी फक्त 25,000 लावले असते, जर मी फक्त 25,000 लावले असते, तर त्यावर 2% प्रॉफिट म्हणजे किती झालं असतं माहिती आहे तुम्हाला, फक्त 500 रुपये. म्हणजे मला माझा फक्त 500 रुपये प्रॉफिट आला असं, पण MTF मुळे मला 2,090 होणार आहे. सो ह्या 2,090 प्रॉफिट होण्यासाठी किती दिवस लागतील, काय वाटतं तुम्हाला, किती दिवस लागतील? 1 महिना लागेल, 2 महिना लागेल. निफ्टीच्या MTF मार्जिन घेतल्यामुळे माझे दिवसाचे 30 रुपये जात आहेत. जर ही लेवल परत यायला 2 महिने लागले, तर माझा इंटरेस्ट किती जाईल, 30 इंटू 60, बरोबर. 30 रुपये दिवसाचे म्हणजे 2 महिन्याचे 60 दिवस. सो बरोबर ना, क्लिअर. 1,800 रुपये मध्ये जातील, 1,800 रुपये माझा इंटरेस्ट जाईल. पण त्या 1,800 रुपयांच्या बदल्यात मी 2,090 रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी कमवू शकतो. म्हणजे ओव्हरऑल मी प्रॉफिटेबल राहू शकतो. तर 2 महिने लागले, जर 1 महिना लागला तर 1 महिना म्हणजे फक्त 900 रुपये इंटरेस्ट जाईल. 1 दिवस लागला तर फक्त 30 रुपये इंटरेस्ट जाईल. सो निफ्टी बीच सारख्या सेफ ॲसेट वरतीच तुम्ही करायचं. असं समजा की अजून खाली गेला, काही हरकत नाही, परत तुम्ही MTF ने बाय करू शकता. ओव्हरऑल तुम्हाला मोठे टार्गेट्स भेटणार असेल तर तुम्ही MTFचा वापर करू शकता. वारंवार सांगतो आहे, फक्त निफ्टी बीज वरती, अदरवाईज नाही. कारण की निफ्टी बीज वरती आपल्याला माहिती आहे, आपण थोडा वेळ होल्ड जरी राहिलो, इवन इनिशियली थोड्या लॉसमध्ये जरी गेलो, तरी ओव्हरऑल आपण जेव्हा प्रॉफिटमध्ये जाऊ तेव्हा आपलं MTF सकट आपले सगळे पैसे सुटून जाणार. ठीक आहे. सो फोरेक्स मार्जिन तुम्ही वापरू शकता MTFच्या मदतीने. इथे जर तुम्ही एंजल वरती बघितलं 0.41%, 0.041% इंटरेस्ट रेट आहे. हे जर तुम्ही ह्यांचे काही पॅकेजेस पण आहेत, आय थिंक ह्यांचे एक पॅकेजेस पण आहे त्यात तुमचं इंटरेस्ट रेट कमी पण होतं. ठीक आहे. एक काहीतरी आहे यांचा प्लॅन, सो तुम्ही त्यांचा तो बघून घेऊ शकता, ज्यात तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कदाचित कमी होऊ शकतो. ठीक आहे. पण तुम्ही इथे MTF वन एक्सप्लोअर करा. तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती तिकडे भेटून जाईल. इव्हन कोणत्याही ब्रोकरकडे तुम्ही MTF करू शकता. सो एकदम सिंपल ETF वरती तुम्हाला ही स्ट्रॅटेजी, ते पण कोणताही ETF नाही, निफ्टी बीचच्या ETF वरती तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. एव्हरी फॉलवरती तुम्ही, एव्हरी 2% फॉलवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकदम जर भीती वाटते, एव्हरी 3% वर करा. पण लक्षात घ्या, निफ्टी सहजासहजी 3%चा फॉल नाही देत आहे. निफ्टी लाईफ टाईम हाय पासून सहजासहजी 3%चा फॉल देत नाही. तुम्ही जर इथे जरी बघाल तर आता हा फॉल बघा, हा कितीचा फॉल होता, साधारणतः फक्त 3%. इथे आपली एक एंट्री झाली असती. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा कितीचा फॉल होता, साधारणतः 3%. हा कितीचा फॉल होता, साधारणतः 3%. म्हणजे 2%, 3%पेक्षा मोठे फॉल येतच नाहीयेत निफ्टीमध्ये. गेल्या बऱ्याच महिन्यापासून आला तर 5-6%चा येतो, पण त्यात आपण बऱ्यापैकी बाईंग केली तर ओव्हरऑल आपले टार्गेट्स तिथे हिट होत आहेत. ठीक आहे. प्रिव्हियस जो हाय केलेला असतो निफ्टीने तो परत ब्रेक करतोच, परत टच करतो. सो आपलं तेवढंच टार्गेट आहे, आपलं जास्त वरती टार्गेट नाही. तेवढं जरी आलं तरी आपलं बस झालं. पण MTFच्या मदतीने आपल्याला तिकडे मोठे प्रॉफिट्स त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतात.
आणि ते आपल्याला 4x चा मार्जिन भेटते. ठीक आहे. सो तुम्ही एंजल वरती जाऊन तुमचं MTF जे आहे ते ऍक्टिव्हेट करू शकता. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स पण दाखवले, मी तुम्हाला हिशोब पण दाखवला. इंटरेस्ट कसा लागतो हे तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या अकाउंट मधनच तो डीमॅट अकाउंट मधनच तो डायरेक्टली ऑटोमॅटिकली कट होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला MTFच्या जर अजून स्ट्रॅटेजी हव्या असेल, 2 मी तुम्हाला सांगितलं इथे की ETFच्या सेफ स्ट्रॅटेजी सोबत MTF वापरा. तुम्हाला जर अजून स्ट्रॅटेजीज हव्या असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा टॉपिक हा व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.